कळवण शहरात किळसवाना व घाणेरडा प्रकार, कर्तव्य बजावणाऱ्या नगरपंचायत कर्मचाऱ्यास दमबाजी, जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ कचरा डेपो, कळवण शहराचे आरोग्य धोक्यात। कळवण शहरातील नवीन ओतूर रोडवरील सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून एक किळसवाणा व असभ्य तसेच घाणेरडा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे। चक्क जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळच असा घाणेरडा प्रकार सुरू असल्याने कळवण शहराचे आरोग्य धोक्यात आले। याबाबत सविस्तर वृत्त असे। कळवण शहरातील नवीन ओतूर रोडवरील सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटीमध्ये विलास देवीदास जाधव व दिनेश घनश्याम जाधव यांच्या सहित 6 ते 7 भाडेकरू राहतात। मागील अनेक वर्षापासून घराच्या मागील बाजूस व समोर राहणाऱ्या नागरिकांच्या हद्दीत घरगुती कचरा, प्लास्टिक, ओला सुका कचरा तसेच दुर्गंधीयुक्त पाणी फेकून अस्वच्छता निर्माण करण्याचा प्रकार बिनधास्तपणे चालू आहे। त्यामुळे सोसायटीतील अनेक कुटुंबांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान सोसायटी परिसरात कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण वाढले। लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसत आहे। परिसरातील नागरिकांच्या कुटुंबातील सदस्यांना दरवर्षी डेंग्यूचा त्रास होऊन शारीरिक व आर्थिक झळ बसत आहे। तसेच शेजारीच्या संपूर्ण कळवण शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जलकुंभ व जलशुद्धीकरण प्रकल्प असून या प्रकारामुळे संपूर्ण शहरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे। तसेच या जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळच कचरा डेपो तयार झालाय। याबाबत अनेकदा विलास देवीदास जाधव व दिनेश घनश्याम जाधव यांच्यासहित 6 ते 7 भाडेकरू यांना प्रत्यक्ष भेटून असा किळसवाणा प्रकार करू नका असे सांगितले गेले, मात्र त्याकडे गांभीर्याने न पाहता उलट धाक दाखवणे, उर्मटपणे बोलणे आणि धमकी देणे असे प्रकार केले गेले। विनाकारण सतत जाब विचारणाऱ्या सोबत भांडण करणे असा प्रकार चालू असल्याने परिसरातील नागरिकांचा संताप अनावर झालाय। शेवटी या प्रकाराविरोधात कळवण नगरपंचायतीकडे लेखी तक्रार दाखल केली। तक्रारीनुसार नगरपंचायतीचे कर्मचारी घटनास्थळी गेल्यानंतर संबंधित घरमालकांना ताकीद देऊन समजविण्याचा प्रयत्न करीत आपले कर्तव्य बजावले। त्यानंतर संबंधित घरमालक यांनी नगरपंचायत कार्यालयात जात उलट कर्मचाऱ्यांना सज्जड दम दिलाय। तसेच दिनेश जाधव यांनी तक्रारदारांच्या घरासमोर उभे राहत नगरपंचायत प्रशासनाविरोधात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। यामुळे तक्रारदाराच्या कुटुंबात दहशत पसरली असून कळवण व तालुका हा कायद्याचा बालेकिल्ला की भाईगिरीचा किल्ला असा सवाल परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत उपस्थित केलाय। या प्रकारावर कळवण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांना केली आहे। संबंधित घरमालकांवर तात्काळ कारवाई करत कायदेशीर व दंडात्मक कारवाई करून परिसर स्वच्छ करून नागरिकांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। आता पाहणे हेच आहे की नगरपंचायत प्रशासन या प्रकरणाकडे कितपत गांभीर्याने पाहतात। मराठी केसरी न्यूज ब्युरो, कळवण।